काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा गंभीर आरोप, गडकरींसारखा भ्रष्टाचारी पूर्ण महाराष्ट्रात नाही. नागपूर लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यानंतर आता राजकीय नेत्यांच्या सभा आणि प्रचार रॅलींनी वातावरण तापलेलं आहे. नागपूरमध्ये एकीकडे उन्हाचा पारा चढला असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळतंय. येथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेकमधून शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार राजू पारवे मैदानात आहेत. या दोन्ही नेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये सभा घेतली. यावेळी काँग्रेसवर निशाणा साधत केंद्रातील मोदी सरकारने भ्रष्टाचारांकडून सरकारी तिजोरीत पैसे जमा करून घेतल्याचं म्हटलं होतं. मात्र काँग्रेसकडून आता थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. देशातील कर्तव्यदक्ष मंत्री आणि देशातील गतिमान दळणवळणाचा प्रमुख चेहरा म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पाहिलं जातं. पायाभूत सुविधांमधील त्यांचं कामही चर्चेत असतं. अनेकदा स्पष्ट वक्तेपणा आणि विकासाच्या मुद्द्यावरून त्यांचं भाषणही व्हायरल होते. तर विरोधकांकडून त्यांच्या कामाचं कौतुक करताना त्यांच्यासारखा नेतानाही अशा शब्दात गुणगान गायले जाते. विशेष म्हणजे भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत गडकरींचं नाव नसल्याने त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं. मात्र आता त्याच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे वरिष्ठ नेत्याने नितीन गडकरींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर.